सुरू करतो आहोत। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित स्पर्धेतील बक्षीस पात्र पारितोषिकासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर बालशौर्य पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं या पुरस्कारासाठी आपल्या कामगिरीनं सिद्ध झालेल्या विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित माता पालकांचं, त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला। त्याचप्रमाणे वाजे विद्यालयाचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक वृंद, त्यांच्या समवेत उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी उडान फाउंडेशन कमिटीच्या वतीनं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो। आपला कार्यक्रम काही वेळातच सुरू। चांगलं लेखन करू शकतो, चांगलं बोलू शकतो, त्यामुळं तुम्ही चांगले श्रोते आहात आणि श्रोते व्हाल। आणि जो चांगला श्रोता असतो तो चांगला वाचक असतो, जो चांगला वाचक असतो तोच चांगला लेखक असतो। त्यामुळे आपण ही भूमिका आज पाळूया आणि आजचा आपला कार्यक्रम आपल्या सहकार्यानं पुढे नेऊया। आणि पुन्हा पुन्हा सूचना देण्याची वेळ माझ्या विद्यार्थ्यांना येणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे। त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींना पण आहे। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। तसेच आदरणीय शिवाजीराव वाविस्कर सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। त्यांना पुढील दिल्ली बैठक नियोजित असल्या कारणाने ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। त्याचप्रमाणे आपल्या सिन्नरचं भूषण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार कोकाटे साहेब यांचाही कार्यक्रम आत्ता सध्या, त्याचप्रमाणे वरद घुगे, स्मित भंडारे आणि संस्कृती भंडारे या चारही बालकांना विनंती आहे आपण हे व्यासपीठावर यावं या। आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते उडान फाउंडेशन बालशौर्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया। छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व सद्गुणांचे बळकट देणाऱ्या जगातील आदर्श माता राजमाता मासाहेब जिजाऊ, त्याचप्रमाणे युवकांचे प्रेरणास्थान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण काल साजरी केली। त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या मुहूर्तावरून आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आहोत। तर प्रथमतः राजमाता मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमात राज्यस्तरीय उडान फाउंडेशनच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या पुरस्काराचे मानकरी, कुटुंबातील सदस्य, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, विविध शाळांचे विद्यार्थी, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे उडान फाउंडेशनवर विशेष प्रेम करणारे सर्व सदस्य, उडान फाउंडेशनसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुढे येणारे असंख्य आहात, या सर्वांचं मी अंकुश सहाने सर शब्दसुमनांसह जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। उडान फाउंडेशनचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतो, कारण भरतभाऊ शिंदे यांच्या हॉटेलवर घडलेला एक प्रसंग, गरजवंत कुटुंबातील लेकराच्या उपचारासाठी सरसावलेले मदतीचे हात त्यानंतर एकवटले आणि उडान फाउंडेशनची स्थापना झाली। तर आजच्या निमित्ताने पुन्हा उडान फाउंडेशनचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाकडे वळतो। आजपर्यंत अनेक गोरगरीब होतकरू गरीब आदिवासी समाजासाठी मदत करणारे हात आज धाडशी तरुणींच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी पुढे आलेले आहेत। तर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो। आणि हिऱ्याशिवाय कोंदणाला महत्व नाही, मंदिराशिवाय कळसाशिवाय मंदिराला शोभा नाही आणि अध्यक्षांशिवाय कार्यक्रमाला पूर्णत्व नाही। म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय उद्योजक, ज्येष्ठ उद्योजक किशोरजी राठे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। जोरदार टाळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्यांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं।
आदरणीय माननीय ॲडव्होकेट श्री मारुती आबा गोळे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण त्यासमोर राहा. बालशौर्य पुरस्काराची मानकरी इकडे बघा समोर आहे. व्यासपीठावर उपस्थित आपले प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुभव पातोरे, त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करावं. अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, पुत्र घडविला आयुष्य होते. ज्योत पेटवून ज्ञानाची, ज्योत पेटवू अभिमान. मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे. यानंतर हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचं सोहळ्याच्या शुभ समयी गाणी गातावानी स्वागताचं आणि या ठिकाणी स्वागत गीत सादर होत आहे. वाद्य विद्यालयाचे पूर्ण टीम. या टीमच्या माध्यमातून त्यांच्या सुरांनी मान्यवरांचं स्वागत झालं. पुस्तक वाचनानं पुस्तकातील सार समजतो, पुस्तक वाचल्यानं पुस्तकातील सार समजतो तर प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचा उद्देश. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी उडान फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय भारतभाऊ शिंदे यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धुरंधर तिच्या कुशीत या समाजाचं स्वप्न पेललं, पोचलं, वाढलं आणि घडलं. तेव्हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे गे असे सांगत या देशातील पहिले कर्जमाफी देणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज परममुखात आणि परचाकरीत राहून
स्वराज्याचे बाळकडू छत्रपती शिवरायांना देणारे कर्जत शहाजीराजे भोसले, शेतात नांगर हाकणाऱ्या मावळ्यांच्या हातात तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे राजे शिवछत्रपती, ज्यांच्या इतिहासाचे पाणी चढताना तुमच्या आमच्या अंगावरती शहारे उभे राहतात, ज्यांनी संपूर्ण आयुष्य तलवारीच्या पात्यावर पेलून धरलं, शिवरायांच्या पश्चात स्वराज्याचा विस्तार दुप्पट खजिना पाचपट करणारे स्वराज्याचे दाखले झाले युवराज संभाजीराजे भोसले, हिंदू धर्माची पताका साता समुद्र पार नेणारे स्वामी विवेकानंद, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले, आजवर या मातीसाठी ज्यांनी आयुष्य समर्पित केलं ते सर्वच ज्ञात अज्ञात शिवरायांपुढे नतमस्तक होतो. आदरणीय राठीसाहेब, त्यानंतर जे आपले गरुड झेप मोहिमेचे संस्थापक, छत्रपतीचा इतिहास आणि छत्रपती आणि गड किल्ले त्यांच्या श्वासाश्वासात भरलेले आहे असे आमचे आबा मारुती आबा गोळे, त्यानंतर वनप्रस्थ फाउंडेशनचे दत्ताभाऊ बाविस्कर सर आणि पाथोडे साहेब, समोर बसलेले सर्व पुरस्कार्थी विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व माझे बंधू आणि भगिनींनो झालेला आहे. दोन कस्टमर माझ्याकडे येऊन बसले होते आणि त्याची चर्चा अशी चालू होती का त्यांचं एक बाळ होतं 7-8 महिन्याचं आणि 8-1 महिन्याच्या बाळाचा नॉमिनी पगार होता, त्यामुळे अक्षरशः त्यांचं कुटुंब चालवणं त्यांना मुश्किल होतं आणि 8-9 लाख रुपये खर्च करून ते बाळाचं ऑपरेशन करणं, शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं आणि तरी यातून या त्या पालकांनी त्या वडल्या आणि ती चर्चा मलाही वेळ होता, मी ऐकत होतो काय प्रकारे. आणि ज्यावेळेस त्या 70-80 हजार रुपयासाठी त्यांचा व्यवसाय करणं हाच उद्देश होता, परंतु त्यांच्या जे दुःख होतं त्याची तळमळ होती ती तळमळ मला कुठेतरी टोचली होती. आणि मी ज्यावेळेस आमच्या मित्रांशी बोललो आणि आम्ही चंग बांधला की नाही या मुलीला आपण 70-80 हजार रुपये 2 दिवस कुठेतरी उपलब्ध करून देऊ. आणि आम्ही तेव्हापासून 2 दिवस असं गरगर फिरत होतो, आम्ही स्वतः जमा केले, काही इतरांकडून जमा केले आणि सांगायला आनंद होईल की दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या हातात 70,000 रुपये ठेवले. वाढदिवसासाठी आम्हाला ज्यावेळेस बोलवलं आमच्या टीमला, ते बाळाचं बागडणं खेळणं देशमुख सरांना विनंती कृपया व्यासपीठावर यावं, वाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक कृपया वाटतो. तर ज्यावेळेस 1 महिन्यानंतर आम्ही वाढदिवसासाठी ज्यावेळेस तिथं गेलो त्या बाळाचं स्मित हास्य बघितलं आणि तिथून पुढे ठरवलं आपला संसार हे तर होणारच आहे. हा विचार काय बोलत होता आणि 1 जानेवारी 2018 पाशी संकल्प मला करायची सवय होती. 1 जानेवारी 2018 रोजी असा संकल्प केला की माझ्या दुकानात एक डब्बा ठेवला स्टीलचा पेटी आणि आपल्या दुकानची जी बोहणी असते ती 1 रुपयाची हो, 500ची हो, 1000ची हो, किती हो ती रोज त्याच्यात टाकायची असं ठरवलं. आणि आज गेला 7 वर्षापासून रोज आजही एकही दिवस असं चुकलेलं नाही. ती बोहणीची रक्कम त्याच्यात टाकली जाते. दर वर्षातून तो डबा एकदा खोलला जातो. त्याच्यात जे जमा होती त्यानंतर आमच्या जे टीमकडून जे जमा होतील किंवा तुमच्यासारख्या समाजातून जे डोनेशन येईल त्यातून आम्ही शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये ज्या मुलाला आई वडील नाही आहे किंवा ज्यांचे वडील नाही अशा मुलांचा आम्ही शैक्षणिक पालकत्व घेत आलो. गेल्या 7 वर्षामध्ये सांगायला आनंद होईल 140 विद्यार्थ्यांचा आम्ही शैक्षणिक पालकत्व घेतला. याचबरोबर मुलांना काम करत असताना दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सव असतो सगळं सुबह शिखरावरती, तिथं पर्यटकांनी भरपूर कचरा होत असतो. तर त्या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही पायथ्यापासून तर वरपर्यंत साधारण 50 ते 100 फुटाच्या अंतरावरती कचरा बॅग्स लावत असतो. ते कचरा त्यात संकलित करण्याचं आव्हान आम्ही तिथं करत असतो आणि त्या भरलेल्या बॅगा खाली जी ग्रामपंचायत आहे, बारी ग्रामपंचायत, तिथं आणण्याची व्यवस्था आम्ही भाविकांना आवाहन करत असतो आणि ज्या आल्याच नाही दिवस काय माहिती नसतो
अशा बांधवांबरोबर आम्ही दिवाळी साजरी करावं फराळ तर करत असतो, पण याला 2 वर्षापासून आम्ही अक्षर दिवाळी असेल त्या भागात अक्षर शाळा परिषदेपासून ते आम्हाला डोनेशन करा आणि ते आम्ही गरजूंपर्यंत पोहोचू. सांगायला आनंद होईल की गेल्या 3 वर्षापासून पहिल्या वर्षी आम्हाला फक्त 60,000 रुपयाचे पुस्तक मिळाले, दुसऱ्या वर्षी आम्ही 1,00,000 रुपयाचा टप्पा केला आणि या वर्षीचा आनंद सांगतो 2,00,000 रुपये किमतीचे पुस्तकं आमच्याकडे डोनेशन झाले आणि ते परत आम्ही वितरित पण केले. आणि बालशौर्य पुरस्कार त्या एका बाळाने नांदगाव तालुक्यातला बाळ होता आणि त्याची बातमी आली की नात आला होऊन म्हणून तो शाळेत जात असताना 1-2 मुली विहिरीवर धुणत होत असताना त्या विहिरीत पाणी ओढताना ती एक मुलगी पडली, तिला वाचवण्यासाठी दुसरी पडली. पण या बाळाने क्षणाचाही विलंब न करता त्याला बघितलं, त्याने पाहिलं, दप्तर फेकलं, ते त्या विहिरीत उडी मारली. उडी मारल्यानंतर विहीर जो पाईप असतो त्या पाईपाला धरलं, त्या मुलींना त्या पाईपाला धरून ठेवलं, जोरजोरात आवाज करायला लागले आणि तेवढ्यात गावातले रस्त्यात जाणारे लोक गोळा झाले आणि त्या बाळाने त्या लोकांनी त्या मुलींना वरती आणलं. मग विचार केला का आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या तालुक्यातून, आपल्या जिल्ह्यातून किती मुलं राष्ट्रपतींचे जे बालशौर्य पुरस्कार तिथपर्यंत पोहोचतात. तर त्यावेळेस असं लक्षात आलं कधी जातात कधी नाही जात, कारण बरेचसे पडद्यामागचे मुलं असतात कधी तिथपर्यंत पोहोचत नाही. मग आपली संस्थेने का करू नये, कारण प्रत्येक शक्य पुरस्कृत केलं तर करायलाच पाहिजे. परंतु आमची लेकरं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उद्या कोणातरी प्राण वाचवत आहेत, त्यांना काहीतरी आपण शब्दाची थाप आपण देऊ शकतो का, हा विचार मनात आला. आणि त्याच वेळेस आमची संस्था वगैरे तोपर्यंत काही विचार नव्हता, आम्ही त्या दिवशी विचार केला की आपण पुरस्कृत करायला पाहिजे आणि तिथून पुढे आम्ही संस्थेची स्थापना करायला सुरुवात केली. आणि आतापर्यंत गेल्या 6 वर्षामध्ये 18 मुलांचं आम्ही दरवर्षी 3 मुलांना आम्ही पुरस्कृत करत असतो. तर गेल्या 6 वर्षात 18 मुलांना आम्ही पुरस्कृत केलं. त्यातून सांगायला आनंद होईल तर 2 मुलं राष्ट्रपतींच्या पुरस्कारासाठी आमच्याकडून पात्र झाली. आणि प्रस्ताव ज्यांचे आता ज्यांचे पालक त्याच्यात ज्ञात आहे त्यांना माहिती आहे, परंतु ज्या पालकांपर्यंत माहित नाही त्या पालकांपर्यंत आम्हाला फक्त व्हिडिओ मिळाला होता. व्हिडिओ मिळाल्यानंतर बैरागी सरांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. संपर्क क्रमांक काही नव्हता, काहीच नव्हता. तर आम्ही इगतपुरी तालुक्यात पत्रकारांचा नंबर घेतला, तिथून ते गावंड सरांचा नंबर मिळाला, तिथून आम्हाला त्या गावंड सरांकडून योगेशचा नंबर मिळाला. योगेशला त्यातली कल्पना नव्हती, आम्ही त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचलो. आणि आज योगेशला काही माहिती नसताना, म्हणजे जो पडद्यामागे जो आहे त्याला काही माहित नाही, त्याची निवड आमच्या संस्थेबरोबर आम्हाला करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. हा बालशौर्य पुरस्कार फक्त यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समोर बसलेले सगळे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुम्ही भविष्य आहात, उद्या कधीही या देशाचं भविष्य तुमच्याकडे आहे आणि यातून तुम्ही प्रेरणा घ्याल अशी मला अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भारावीच्या वेळ हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ काही दत्तक घेता येत नाही. ते उपजत असलेले गुण आपण संघटित केले आणि उडान फाउंडेशन पुढे आलं. यानंतर आपण पुढे जातो आहोत. भावना या हृदयात निर्माण होतात, भावना या हृदयात निर्माण होतात, शब्दांच्या रूपाने ते ओठावर येतात आणि तदनंतर होतं ते स्वागत. म्हणूनच उपस्थित मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि फाउंडेशनच्या वतीनं होत असलेल्या स्वागताचा स्वीकार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथम या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक आदरणीय किशोरजी राठी साहेब, ज्येष्ठ उद्योजक, बहुआयामी कार्यकर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व, उद्योजकता, व्यापार व व्यवहार, कुशलता या गुणांचा वारसा ज्यांना आपल्या वडिलांकडून म्हणजे लक्ष्मीनारायण राठी यांच्याकडून लाभला. येवला येथे नगरसेवक म्हणून भूमिका पार पडताना त्यांनी सामाजिक कार्यात पाऊल ठेवलं. त्यांच्या भावंडांनी सिन्नर येथे उभारलेला ॲडव्हान्स एन्झाईम्स हा महत्वाकांक्षी प्रकल्प अडचणीच्या काळात ऊर्जित अवस्थेत आणण्याचं महत्वाचं शिवधनुष्य किशोरजींनी पेरलं. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यसनमुक्ती, उद्योग अशा विविध क्षेत्रात त्यांचा भरीव योगदान आहे. सिन्नर औद्योगिक वसाहतीत सीमा या उद्योजक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या न्यायासाठी सदैव तत्पर असतात. लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात त्यांच्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्याचा विस्तार होत आहे. तर अशा
या किशोर राठी साहेब आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत संस्थेच्या वतीने होत आहे. त्यांचं स्वागत आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय भरतभाऊ शिंदे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते राठी साहेबांचं स्वागत करा. गोंदेश्वर मंदिराची फ्रेम बुके नव्हे तर बुक या देवतांचा सन्मान आणि स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांचं स्वागत. हे नेतृत्व, कर्तृत्ववान नेतृत्व की ज्यांनी BEIT हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर 2014 ते 16 पर्यंत ज्यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सचिवालय येथे सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून काम पाहिलं. मार्च 2016 मध्ये वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली. त्याबरोबर 3 जानेवारी 2019 रोजी मुख्याधिकारी पदावर निवड झाल्यानंतर वाघाळा महापालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यभार सांभाळला. पाथरी नगर परिषद असेल, मंठा नगर परिषद असेल, या पदावर काम करताना हे नेतृत्व, प्रशासकीय नेतृत्व आज आपल्या सिन्नर नगरपालिकेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. तर सिन्नर नगर परिषदेमध्ये कार्यरत असताना स्वच्छता क्षेत्रात दिला जाणारा IWO पुरस्कार, त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका येथे त्यांना याच क्षेत्रात कामगिरी बजावल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्वच्छता क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारी अर्थ केअर पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. असं हे वाचक आणि निसर्गाविषयी छंद जोपासणाऱ्या नेतृत्वाचा आज आपल्या फाउंडेशनच्या वतीनं स्वागत होत आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांचं स्वागत आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती आपल्या फाउंडेशनचे सदस्य दत्ताभाऊ गोत्रे, त्याचप्रमाणे संदीपभाऊ चौधरी आपल्या खांद्यावर आहेत आणि त्याला सक्षमपणे न्याय देत आहात. त्याचा साथ अभिमान आम्हा सर्वांना नगर सिन्नरकरांना आहे. पुणे छत्रपती शिवाजी महाराज स्थापित हिंदवी स्वराज्याचे पायदा प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे 14वे वंशज. संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातील जगभरातील 18 देशातील तब्बल 1444 गड स्वतः जाऊन चालत अभ्यास करणार आहे नेतृत्व. अफगाणिस्तान, बांगलादेश, तुर्कस्तान सारख्या देशातील गड पाहणारा पहिला भारतीय घटनेला मानवंदना देण्यासाठी 2017 साली आग्रा ते राजगड 1153 किलोमीटर प्रवास पायी चालत 35 दिवसात पूर्ण केला. त्याबरोबर 2021 मध्ये आग्रा ते राजगड 130 जणांना घेऊन 13 दिवसात राजगड गरुड जप मोहिमेचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झालं. मग 2022 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाला मानवंदना देण्यासाठी जिंजी तामिळनाडूतील सिंहगड पायी चालत 27 दिवसांमध्ये 1100 किलोमीटर प्रवास करणारा हे नेतृत्व. त्याबरोबर या कामगिरीबद्दल कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, तंजावरचे महाराज श्री शिवाजी भोसले यांनी त्यांचं खास कौतुक केलं. त्यांचं स्वागत आपण जोरदार टाळ्यांचं करूयात आणि त्यांचं स्वागत करण्याची जोरदार टाळ्यांचं. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा इतिहास राजे छत्रपतींनी निर्माण केला आणि तो वारसा. त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले वाद्य विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बाळासाहेब देशमुख सरांचंही स्वागत होईल. त्यांचं स्वागत आदरणीय देशमुख सरांचं स्वागत. त्याप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वतीने होत आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर पुढील स्वागत करण्याची विनंती आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रवेश करत असताना किंवा रेखी होण्यासाठी मदत झाली आणि पगार वाढवण्याचं स्वागत करण्याची विनंती. अनिल जाधव साहेब, ॲडव्होकेट संजयजी देशमुख यांचे स्वागत होईल. प्रमाणे या ठिकाणी फाउंडेशनसाठी सदैव उभे असलेले चिंतामण भाऊ पिळे यांना विनंती आहे स्वागत करण्यासाठी समोर यावं. पुढे पहा, रेडी. चिंतामण भाऊ पिळे यांचं स्वागत. इकडे बघा, समोर समोर बघा. ज्या लेकरांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या मित्रांचे प्राण वाचवले, सहकार्याने मदत केली, आजपर्यंत आपण एक विचार कायमच ऐकला, संकटकाळी मदतीला धावून येतो तोच खरा मित्र. संकटकाळी मदतीला धावून येतो. इगतपुरी तालुक्यातील धारनोली गावातील प्रसंग असा आहे. योगेश रामचंद्र पत्वे हा 10वी मध्ये शिकणारा विद्यार्थी शनिवारी सकाळच्या शाळेसाठी घरातून शाळेच्या दिशेने जात असताना वाटेतच
दबाधबी बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला. परंतु योगेशने प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलून बिबट्याशी झुंज देत हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नाने यश आले, मात्र यात तो जखमी झाला. वारंवार प्रतिकार केल्यानं व मित्रांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्या जंगलाच्या दिशेने धूम टोकली आणि जखमी योगेशच्या मित्रांनी उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलला दाखल केलं आणि काही दिवसाच्या उपचारानंतर योगेश घरी सुखरूप परतला. परंतु एकट्याने मित्रांना सोबत घेऊनच. तर अशा या जिगरबाज मित्राचं उडान फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मान होतो आहे. आणि व्यासपीठाला विनंती आहे आपण योगेशचं अभिनंदन करावं, त्याला हा सन्मान प्रदान करावा. प्रशस्ती पत्रक या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं या संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे. योगेशने आपला जीव धोक्यात घालून आपल्या मित्रांचे प्राण वाचवले. त्याचा या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीनं दखल घेत होत असलेला हा सन्मान जोरदार टाळ्या व्हायला हव्यात योगेशसाठी. जे हात आज आपल्या टाळ्यांसाठी वाचतायत तेच हात उद्या आपल्या मित्रांच्या संकट काळामध्ये मदतीला येतील. समोर बघा, समोर खूप खूप अभिनंदन योगेशचं. समोर बघा ना, ते ठेवा ना आता. ओके, इकडे बघा, समोर समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. त्याप्रमाणे आदरणीय मॅडम खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. स्मित भंडारे कोणी कन्यापुत्र होती ते सात्विक तयाचा हरिका वाटे देवा. तुकाराम महाराजांच्या या पंक्तीला खऱ्या अर्थाने न्याय देणारे हे भावंड. देवाला येवा वाटव असं काम त्यांनी आपल्या बालवयातच केलंय. अर्थातच स्मित आणि संस्कृती घटना पालघर जिल्ह्यातील 25 ऑगस्ट 2024 रोजीची आहे. रविवारचा दिवस होता. स्मित आणि संस्कृती बाहेर पडणाऱ्या धोधो पावसाचं निरीक्षण आपल्या ऋषभ अपार्टमेंट मधूनच करत होते. अशा वेळेस सोसाट्याचा वारा वाहत होता, धोधो पाऊस पडत होता आणि त्याच वेळी समोर असणारी वसंत विहार बिल्डिंगच्या गेटवर विजेची तार तुटली, गेटवर पडली आणि वसंत विहार बिल्डिंग मधील मुलगा अर्थातच की जो आपल्या आत्याकडे जायला निघाला होता मोहम्मद रजाक, त्याला बघितल्यानंतर स्मित आणि संस्कृतीने आवाज दिला की तार तुटली, लाईट सुरू आहे. आणि त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मोहम्मद परत गेला, त्याचा जीव वाचला. आणि त्याच वेळेस समोर येणारा फूड वाटप करणारा व्यक्ती समोर आल्यानंतर तोही त्या गेटला हात लावणार, तर त्याच वेळेस तीच भूमिका स्मित आणि संस्कृतीने बजावली आणि तोही त्यातून वाचला. भर पावसामध्ये 2 जणांचे जीव वाचवणारे हे 2 भावंड. मोहम्मदच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य स्मितमुळे टिकलं आणि फूड वाटप करणाऱ्या कुटुंबाचं सहकार्य करण्याचे संस्कार भारतीय संस्कृतीने जोपासले. त्यांचा जोरदार टाळाचा व्हायला हवा अभिनंदन आणि सन्मान दोन्ही भावंडांचा व्यासपीठाला विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान. आणि आई वडिलांना विनंती आहे समोर यावं. या आई वडील शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी आणि गोमट्या बीजाची फळ ही गोमटी. आई आणि वडील काम कोणत्याही जिल्ह्यात असो, दखल मात्र उडान फाउंडेशनने घेतली. जोरदार टाळ्यांचं अभिनंदन. स्मित आणि संस्कृती चेहऱ्यावरचा स्मित आणि भारतीय संस्कृती जपण्याचं काम या दोघांनी केलं. खूप खूप यामध्ये वरद संत जुगे यांनी आपल्या 2 मित्रांचे प्राण वाचवले. 18 सप्टेंबर 2024 रोजी गावातील विहिरीमध्ये कासव आहे की नाही ते पाहण्यासाठी गेले आणि प्रसंग असा पाहत असताना हे तिघही मित्र विहिरीमध्ये पडले आणि पुढील प्रसंग असा की मुलांना पोहता येत नसल्यानं ते बुडायला लागले. परंतु वरदनं प्रसंगावधान दाखवत बुडत असताना विहिरीतील मोटारीचा दोरखंड पकडला
व गटांगळ्या खाणाऱ्या आदित्यला एका हाताने पकडून कडेला ओढले व विद्युत पंपाचे रबर पकडण्यास सांगितले. तसेच अथर्वालाही पकडून पंपाच्या रबरपर्यंत पोहोचवलं. सदर विहीर गावापासून दूर असल्यानं आणि वेळ सायंकाळची असल्यानं कुणीही मदतीला नसतानाही वरदने स्वतः दोघांचे प्राण वाचवले. असा हा वरद विनायक हा विघ्नहर्ता या दोघा मित्रांसाठी ठरलाय. त्याचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात व्यासपीठाला विनंती आहे. यांनाही विनंती आहे आपण वरद सोबत या मागे उभे होतात, आजही उभं राहावं, यापुढेही उभे असणारच आहेत यात शंका नाही. वरदच्या आजी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नातवाचं प्रेम हे लेकरापेक्षा जास्त असं मला वाटतं. कारण आपल्या लेकराचं प्रतिबिंब नातवामध्ये शोधण्याचा प्रयत्न आजी आणि बाबा करत असतात. या ठिकाणी होत असलेला हा सन्मान सोहळा उडान फाउंडेशनच्या वतीनं गेल्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेल. घडणाऱ्या त्याप्रमाणे या ठिकाणी पुढील बक्षीस आहे आदिती दत्तात्रय क्षीरसागर. काय आपण व्यासपीठाच्या वतीनं सदर बक्षीस वितरित होत आहे. पुढील आहे आराध्या कडलं वैष्णवी विलास सांगले प्रथम क्रमांक. वैष्णवी चल जोरदार टाळ्यांचं अभिनंदन व्हायला हवं, वितरित करावं ही विनंती. तदनंतर उत्तेजन क्रमांक 2 इयत्ता 9वी ते 12वी उर्वशी खैरना उर्वशी क्षीरसागर द्वितीय क्रमांक. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. प्रथम क्रमांक दिव्या चिंतामण सानप. दिव्या आहे दिव्या चिंतामण सानप लवकर यायचं समोर. दिव्या चिंतामण निलय रवींद्र महाजन. मिळवणारी प्रतिभा भावेश सावे. प्रतिभा भावेश सावे या ठिकाणी पोस्टकार्ड स्पर्धा आयोजित केली. नमस्कार, माझे नाव स्मित दर्शन भंडारे आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव आनंदाश्रम इंग्लिश हायस्कूल पालघर आहे. मी उडान फाउंडेशन आणि त्यांचे पदाधिकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझे 25 ऑगस्ट रोजी मी आणि माझी छोटी बहीण मी अभ्यास करत होतो आणि ती खेळत होती. तेव्हा खूप मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हाच खूप जोरात आवाज आला. मी आणि माझी बहीण पळत गेलो आणि पाहिलं तर तिथे तार पडलेली होती ना. आणि माझी चिमुकली बहीण मी पप्पांजवळ पळत गेलो आणि बोललो, चला पप्पा तिथे तार तुटलेली आहे. पप्पाने बघितलं आणि लाईट ऑफिसला फोन लावलं. मी परत बाल्कनीत गेलो बघायला की कोण गेलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतं. तेव्हाच एक मुलगा तो बिल्डिंग गेटच्या आतून जाणार होता. मी आणि माझी बहीण त्याला ओरडून सांगितलं की मित्रा जाऊ नको, तिथे वीजची तार पडलेली आहे. तो पाठीमागे परतला. नंतर मी आणि माझी छोटी बहीण तिथे थांबलो. नंतर परत एक डिलिव्हरी बॉय आला. आम्ही परत त्याला ओरडलो की दादा थांब, तिथे विजेची तार पडलेली आहे. त्या तो दादा थांबला. मी आणि माझे बाबा आम्ही दोघं पळत गेलो आणि खाली पळत गेलो बघायला की तिथे समोरच जाऊन तिथे थांबावं. तेव्हा लाईटमॅन लोक आले आणि विजेची तार गोळा केली. धन्यवाद. माझे नाव संस्कृती दर्शन भंडारे आहे. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आनंदाश्रम इंग्लिश हायस्कूल आहे. मला आणि माझ्या भावाला बालशौर्य पुरस्कार दिल्याबद्दल मी उडान फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानते. योगेश रामचंद्र पत्वे, उडान फाउंडेशन यांच्याकडून मला बक्षीस देण्यात धन्यवाद. मी शाळेत जाताना माझ्यावर बिबट्याने ताबा धरून बसलेला होता.
व त्या बिबट्याने माझ्या मित्रावर हल्ला करायला घेतला. मी त्या बिबट्याला तकलून बाजूला ढकललं व मित्रांना बाजूला ढकललं व मी जाताना शाळेत व मला जखमी झालो व मी माझ्या हातपायाचे लागले व मला मित्रांनी सह्याद्री हॉस्पिटल इथे नेला. मी माझे 2 शब्द बोलतो. नमस्कार, मी वरद फुके. मी इयत्ता 8वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पिंगळा. उड्डाण फाउंडेशन सिन्नर राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार व पोस्टकार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व येथे जमलो आहोत. मला बालशौर्य पुरस्कार दिल्याबद्दल उड्डाण फाउंडेशनच्या सर्व कमिटीचे आभार. त्यानंतर मी, माझा भाऊ व माझा मित्र आम्ही गावातल्या एका विहिरीकडे गेलो होतो. गावाच्या साईडला एक विहीर होती, तिथे गेलो होतो कासव बघायला. आम्ही विहीर पडल्यानंतर माझ्या हाती पाईपला बांधलेली दोर आली. त्या दोरने मी आदित्यला हात देऊन त्याला जवळ ओढले. त्याला छातीवर पाय देऊन वर जाण्यास सांगितले. त्याने मोटरीला बांधलेला जो वायर रोप होता त्याला धरून तो वरती गेला. अथर्वला पण ओढले, त्याला वरती पाठवले. त्याला वर जाता येत नव्हते. आदित्यने त्याला हात देऊन वर खेचले. मी पण त्यानंतर वरती गेलो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आजच्या या उड्डाण फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक राठी साहेब, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ॲडव्होकेट डोळे साहेब, उड्डाण फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे, वाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर, पाविस्कर सर, सर्वच मान्य आणि या राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित असलेले वरद घुगे, संस्कृती बस्मित दर्शन भंडारे, योगेश पत्वे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच एक अतिशय असा उत्तम हा सोहळा आणि या सोहळ्याला आपण उपस्थित राहावं हे तर खरं आपलं भाग्यच आहे असं मला ठिकाणी वाटतं. कारण भरत शिंदे हा माझा विद्यार्थी आणि म्हणून मी त्याला कॉलेजमध्ये असताना अगदी FY, SY, TY पर्यंत असताना त्याला आणि खरंच ठिकाणी त्याने पुढे जाऊन म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती असं काही नाही. त्यांनी सांगितलं की चहाचा दुकानापासून ठिकाणी सुरुवात केली. म्हणजे माणसाला पैसाच पाहिजे असं काही नसतं. माणसाच्या मनामध्ये एखादी गोष्ट करण्याची जर मनातून इच्छा असेल तर ती निश्चितपणे ठिकाणी होत असते आणि तसंच भरतने केलेलं आहे. भरतला पहिल्यापासून ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये ठिकाणी अतिशय आवड होती आणि म्हणून या आवडीच्या निमित्ताने त्याने काहीतरी करावं अशी एक प्रेरणा त्याला सतत मिळत होती आणि याच हेतूने ठिकाणी त्याने या उड्डाण फाउंडेशनच्या वतीने ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्याचा उपक्रम सोहळा त्या ठिकाणी पुढे चालू ठेवला. या फाउंडेशनला 7 वर्ष होत आहे आणि 7 वर्षामध्ये त्यांनी अनेक जे काही विद्यार्थी असतील किंवा बालशौर्य पुरस्कार असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, समाजाला एक दिशा दाखवण्याच्या ठिकाणी काम केलेले. आता हे जे काही तिघं जे बालशौर्य पुरस्कार स्वीकारणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासारखे अनेक विद्यार्थी किंवा अनेक प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून ते पुढे येत नाही. परंतु जे काही पुढे येतात तेच आपल्या ठिकाणी समजतात. परंतु अजून असंही काही ठिकाणी पडद्यामागे आहे की त्यांनी अनेक प्रकारचे शौर्य केलेले आहे परंतु ते समाजासमोर येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ठिकाणी या समितीचा प्रमुख म्हणून ठिकाणी मला कामकाज करत असताना, यांची निवड करत असताना आमच्या समोर सुद्धा ठिकाणी अनेक प्रश्न होते की सगळेच जे काही पुरस्कार होते, जे काही प्रस्ताव होते ते चांगलेच आहे पण निवड कोणाची करायची असा आमच्या समोर ठिकाणी प्रश्न होता. परंतु तरी सुद्धा आमच्या समितीच्या सगळ्या सदस्यांनी सगळ्यांवर ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठिकाणी विचार करून आणि ह्या तिघांची ठिकाणी निवड या बालशौर्य पुरस्कारासाठी त्यांनी केलेली आहे. मित्रांनो, सगळेच बालवीर हे जे काही आहेत त्यांच्याकडे ठिकाणी कुठेतरी स्किल असतं, जन्मताच असतं. फक्त ठिकाणी ते वेळ आणि काळ त्या ठिकाणी ते नुसार पुढे येत असतं.
या तिघांनी जे काही शौर्य केलेले आहे हे निश्चित ठिकाणी समाजापुढे एक चांगला आदर्श आहे आणि हाच आदर्श ठिकाणी आज इथे जे काही बसलेले विद्यार्थी हे निश्चित ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची प्रेरणा निर्माण होईल की हा करू शकतो तर मी का करू शकत नाही, अशी एक प्रेरणा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी या विद्यार्थ्यांना ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून या जे काही पुरस्कार मिळाले त्यांच्या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने ठिकाणी अभिनंदन करतो. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आपल्या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. संयोजकांनी इथे मला बोलण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद मानतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो आणि या स्वागताचा स्वीकार भाऊसाहेब सरांनी करावा. सन्माननीय राठी साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गोळे साहेब, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाच्या पालक संघाचे उपाध्यक्ष, सन्माननीय भरतजी सिन्नर महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री पवार सर, त्याचप्रमाणे ज्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला ते पुरस्कारचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व हितचिंतक, उडान फाउंडेशनवरती प्रेम करणारे सर्व विद्यार्थी, त्या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. त्याची शेअर केली आणि सांगितलं की सर या ठिकाणी आपण ऑनलाईन प्रस्ताव मागवत आहोत आणि आपल्याला त्यातनं या ठिकाणी बालशौर्य पुरस्कारासाठी सर्वोत्तम जे काही आहे त्यांची निवड करायची आहे. त्या कमिटीचे प्रमुख पवार सर होते, त्यामध्ये मी होतो, योगेश होता. आम्ही तिघेजण या ठिकाणी साधारणतः जे काही पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यांचं वाचन आम्ही केलं आणि त्यातून जे काही सर्वोत्तम आहे. आणि विशेष म्हणजे की जेव्हा आमची ऑनलाईन मीटिंग झाली त्यावेळेस आमच्या तिघांचंही एकमत त्यावरती झालं. म्हणजे आम्ही प्रत्येकाने या ठिकाणी सांगितलं की तुम्ही कोणते 3 निवडले, तुम्ही कोणते 3 निवडले. आणि विशेष म्हणजे आमच्या तिघांनीही जे क्रमांक काढले त्याचं एकमत आमच्या तिघांचंही झालं. आणि म्हणून अतिशय बारकाईने या ठिकाणी आम्ही त्याचं वाचन करून खरोखर हे जे काही उडान फाउंडेशनचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. संसार काका ज्यांच्या स्वागत आपण केलं परंतु त्यांच्याविषयी ऐकलं, मारुती आबा गोळे यांच्याविषयी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज बारीक येतोय पाठीमागे जरा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वा, मस्त. खरंच आज एक भाग्याचा दिवस माझ्या जीवनामध्ये आलाय. आपण सर्वांनी काल राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊंची जयंती साजरी केली. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, अगदी कटक ग्वाल्हेरपर्यंत जिजाऊंची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी गेले 2017 पासून आम्ही आग्रा ते राजगड अशी रोडची मोहीम करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर, त्यांच्या शौर्याचा प्रतीक म्हणून काही ना काहीतरी आम्ही करण्याचा मानस असतो. आणि हे करत असताना ऑगस्ट महिन्यामध्ये फुल पावसामध्ये धावत असताना कुठेतरी एक कोहिनूर व्यक्तिमत्व आम्हाला ह्या मोहिमेमध्ये भेटले. आम्ही एकत्र बरेच गटकोट करत असतो. त्याच्यामध्ये मला माझ्या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांसाठी झटत असतं. म्हणून भेटूया. शिंदे आंदोलन झाली, बचंगे टोल बिल्डिंग म्हणणारे दत्ताजी शिंदे असतील. उद्या पानिपतचा आपला विजय दिन आहे. सिन्नरमध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी आपल्याला अप्रोच झाले नाही, भेटले नाही. भरत भाऊ शिंदेबद्दल नंतर मी माझ्या पद्धतीने माहिती घेते. आता वकील आम्ही थोडंसं माहिती घेतच असतो. तर म्हणजे छोटंसं हॉटेल चालवतात परंतु गोरगरिबांसाठी झटणारं व्यक्तिमत्व. म्हणून एवढं याच्यात त्यांनी आपलं कुटुंब चालवायचं. आजचं जग स्वार्थी झालेलं आहे. अशा स्वार्थी दुनियेमध्ये असं व्यक्तिमत्व भेटलं म्हणजे आमचंच भाग्य आहे. त्यांच्याबरोबर ते त्यांची सवंगडी, आमचे संदीप भाऊ असतील, गोजा असतील, सगळेच मंडळी एकदम सर्वसामान्य कुटुंबात आलेले. परंतु एक समाजामध्ये सांगितलं
की मला ही प्रेरणा कशामुळं मिळाली आणि कशामुळे मी हे उडान फाउंडेशनची स्थापना आणि बाल शौर्य पुरस्कार आम्ही देतो. त्यामुळे कुठंतरी समाजामध्ये बांधिलकी, समाजाला धरून चालणारा असा एक घटक असतो, एक असे एक वर्ग असतो आणि त्या वर्गाबरोबर त्या सामाजिक बांधिलकीच्या असणाऱ्या त्या व्यक्तींबरोबर त्या समूहाबरोबर ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप काय प्रकारे आपण काय करत असतो त्यांनी माहिती सांगितली की आता तुम्ही सर्वांच्या वाणीत ऐकलंच आहे की कशा पद्धतीने ते पुरस्कार दिले जातात, त्याची निवड चाचणी कशी असते. परंतु आज मला त्या कार्यक्रमाला येता आलं, मला त्या कार्यक्रमाचा घटक मला या ठिकाणी कार्यक्रमाला मला येता आलं. अनेक कार्यक्रम मी भारतात जात असतो, अनेक ठिकाणी जात असतो, परंतु एक चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं खरंच माझं मी भाग्य समजतो. 65च्या इंडिया चायना वॉरच्या रिलेटेड तो पिक्चर आहे, बऱ्याच जणांनी पाहिला नसेल होतो. त्याच्यामध्ये तो लहान मुलगा कुठे चायनीज लपले त्याची टीप देतो आपल्या भारतीय मिलिटरीला आणि मिलिटरी जाऊन तिथे अटॅक करतात. तो छोटा जवान, त्याच्यामध्ये ते गाणं वगैरे सुद्धा पण चित्रित केलेले आहे. तर असा छोटा जवान त्यावेळेस आम्ही पाहिलं, परंतु आज खऱ्या अर्थानं हे भारत मातेचे हे हिंदवी स्वराज्याचे मावळे छोटे जवान त्यांच्याकरता आपण टाळ्या वाजवत खरंच. मनुष्य म्हणल्याप्रमाणे स्वार्थी जगामध्ये अनेक जण आपला स्वतःचा मृत्यू होतो, परंतु ह्या मुलांनी जे कार्य केलं या तिन्ही मुलांनी, त्या दिदीने सुद्धा खरंच कौतुकास्पद आहे. एकदम बिबट्या अंगावरती येतोय आणि त्याच्यापासून आपल्या मित्राचं रक्षण करायचं, बोलायचं वेगळं आणि कृतीतून वेगळं आहे. हे प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही करसाल पाहसाल डोळ्यापुढं बिबट्या पाहिलं तर काही चड्डी पिवळी होईल, ही अशी तर आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये एक सेकंदामध्ये तो निर्णय घ्यायचा की असे तरुण या भारत मातेच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये निर्माण होऊ शकतात. मानवरती काढत नाही आणि ते 2 चिमुरडी मुलं त्या ठिकाणी लोकांना सांगतायत की बाबांनो जाऊ नका, वायर फुटलेली. ही समय सूचकता ही कुठून येते, की ह्या मातीत नाही येते, हे बीज ह्या मातीमध्ये रोवले गेलेले आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हे पुरस्कार देऊन कुठेतरी त्यांचं या ठिकाणी सत्कार करून मान सन्मान देऊन आपण ज्यावेळेस त्यांचा सन्मान करतो तेव्हा त्याची ती आजी समोर बसली नऊवारी साडीवाली, ती रडली. मी पाहिलं त्यांच्याकडे, मी पाहत होतो, ती आसरी पुसत होती. किती त्याला अप्रूप वाटलं असेल की माझ्या नातवाला एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये पुरस्कार दिला जातो, सन्मान दिला जातो. त्यामुळे ते बसलेले जे माझे इतर जे तरुण सहकारी आहेत, माझे बालमित्र आहेत, यांच्या ह्या मुलांपासून काहीतरी प्रेरित घ्या, यांच्यापासून प्रेरणा घ्या की समाज घडवताना तुमची जबाबदारी सगळ्यात मोठी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस एप्रिल 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती शपथ घेतली, त्यावेळेस त्यांच्या पण मनामध्ये, त्यांच्या इतर सवंगडीच्या पण मनात आलं असेल ना, पुढं नादी लागू भोसलेंच्या मुलाच्या कशाला जावं. त्यात पण बाकीचे सवंगडी मातापरच होते ना, 12 मावळतच होते आमच्या. कुठेतरी ते सवंगडी छत्रपतींना भेटले किंवा छत्रपतींनी त्यांची निवड केली आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास झाला. मग प्रत्येकांची लढाई स्वराज्याची निर्माण झालं आणि आज ती एम्पायर तहत तंजावर ते तहत पेशावरपर्यंत गेली. नंतरच्या कालखंडामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्याच्यामध्ये जाधव घोरपडे अनेक निंबाळकर घराण्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. परंतु ही परंपरा, हे हिंदवी स्वराज्याची विचारधारा नंतरच्या कालखंडामध्ये मराठ्यांच्या उत्तरकालीन जो लढा झाला त्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणू शकतो भारत देशाचा, ज्याच्यामध्ये मग तात्या टोपे असतील, झाशीची राणी असेल, अनेक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अनेक क्रांतीवीर, चापेकर बंधू असतील, रेड चवत करणारे, सगळ्यांचं योगदान त्या प्रेरणेत नाही, त्या रायरेश्वराच्या शक्तीमधून त्यांची प्रेरणा झालेली आहे. 74 जो रायगडावरती राज्याभिषेक झाला त्या प्रेरणेतनं त्या मावळ्यांनी पुढे जाऊन हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांच्या 86 लढायची ती उर्मी निघाली होती. तीच उर्मी आज या व्यासपीठावरती, जसं रायरेश्वरावरती शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, तशी ज्या 4 मुलांनी जे कार्य केले तशी तुम्ही शपथ घ्या कुठेतरी की भविष्यात जर असं कुठं संकट आलं, माझ्या मित्रावरती आलं, माझ्या कुटुंबावरती आलं, माझ्या कुठल्या नातलागावरती आलं, तर निश्चितपणे मी त्याच्यामध्ये मदत करेल. हे व्यासपीठ म्हणजे तो रायरेश्वराचं एक महादेवचं मंदिर सारखी पवित्र भूमी आज 4 मुलांच्या स्पर्शाने झालेली आहे. हे छोटं कार्य नाहीये. तुम्ही नीट गांभीर्याने विचार केला की यातनं काहीतरी एक ऊर्जा, यातनं ह्या मुलांपासून काहीतरी प्रेरित होऊन पुढे चाला तुम्ही. अनेक ह्याच्यामध्ये चांगली चांगली मुलं बसलेली आहेत. आमचं स्पंदन आहे कृष्णा शिववंदना, त्याची तुम्ही कधीतरी ऐका, बरं भाऊ आग्रा ते राजगडला घेतच असतो. माझी विनंती आहे तुम्ही आज पण त्याची शिववंदना घ्या. स्पार्क आहे, एक ठिणगी आहे कुठेतरी, त्याचं रूपांतर भविष्यात मोठ्या त्या ऊर्जा स्रोतामध्ये आगीमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे अशी मुलांना प्रेरणा देण्यासाठी असे कार्यक्रम घेत चला. निश्चितपणे भरत भाऊ घ्या. माझ्या गरुड जपच्या निमित्तानं 5,001 रुपये मी आत्ता लगेच देतो.
कुठेतरी त्याच्यापासून शिवचरित्र घ्या, जयदेश शाकावली घ्या, सभासद बखर घ्या, शिवभारतची पुस्तकं घ्या, त्याचं कुठेतरी वाचन करा, त्या मुलांना त्याच्यापासून प्रेरित होऊन द्या. ह्या भारतभूमीला, या हिंदुस्थानला वारसा छत्रपती शिवरायांचा आहे. मी अफगाणिस्तानला आता सत्य शेवटी जाता सांगतो, मागच्या वर्षी अफगाणिस्तानला गेलो होतो गडकोटांच्या अभ्यासासाठी. त्या ठिकाणी गाईड बरोबर माझा वाद व्हायचा. बरेच वेळा काबूलपासून खैबर खिंडीकडे आलो, जलालाबादच्या दिशेने आलो. त्यानंतर पुन्हा आमचे वादविवाद चालूच होते. आता आपण मराठी मनुष्य वाद आकारणार पटलं नाही की आपण बांधत असतो. त्याला म्हटलं की तू पठाणाचं सांगतो, तू अफजलीचं सांगतो, तू तैमूरचं सांगतो, तू शहावालीचं सांगतोयस, मग मराठे जलालाबाद पर्यंत आले, काबूल पर्यंत आम्ही चौक्या निर्माण केले, हे तू का मला सांगत नाही? नाही आम्हाला म्हणतो ते शिकवलं नाही. म्हणलो तू जे वाचतोयस ना पाचपी लँग्वेज मधलं पुस्तकातलं जे सांगतोय ना, त्याचं ऍप माझ्याकडे म्हटलं. त्या ऍपमध्ये मी ट्रान्सलेट सुखदेवचं नाव आहे, ते तू मला का नाही सांगत? नाही म्हणतो आम्हाला ते ट्रेनिंग दिले आणि आम्ही गव्हर्नमेंटचे गाईड आहोत, आम्ही ते काही तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे हा पराक्रम आपला परदेशापर्यंत आहे. त्यांच्या जुन्या लेखकांनी, त्या संशोधकांनी जो लिहिलेला आहे, ती पुस्तकं मी आणलेली आहे, त्याचं लिखाण पण चालू आहे आपलं अफगाण डायरी नावाचं. आपला इतिहास हा मोठा आहे, परंतु तो लपवला गेला, तो सांगितला जात नाही. परदेश समजा की ह्या हिंदुस्थानमध्ये नव्हे, या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म घेता आले, त्यामुळे कुठेतरी त्याचं ऋण फेडण्याची एक संधी ज्या ज्यावेळेस मिळत त्यावेळेस ते संधीचं सोनं करा. जसं ह्या 4 मुलांनी संधीचं सोनं केलं, तसं इथं बसलेल्या बालमित्रांना विनंती करतो की अशीच संधी ज्यावेळेस आपण त्याचं सोनं करा. निश्चितपणे समाजामध्ये नव्हे, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 2 पुरस्कार, 2 मुलांना राष्ट्रपतीचे जे पुरस्कार असतात ते पुरस्कार बालशौर्य मिळाले होते. त्यामुळे मला अशी छत्रपती आई तुळजाभवानी तर मी प्रार्थना करतो की 4ही मुलांची निवड 26 जानेवारी पुरस्कारासाठी जर झाली तर खरंच मी अजूनही म्हणजे मला फार आनंद होईल असं मला वाटतंय. आणि भविष्यात जरी काही माझ्यासाठी ह्या पुरस्कारासाठी त्या 4ही मुलांना जर कुठला गड पाहायचा असेल, भारतातला कुठलाही गड, त्याच्यानंतर संपूर्ण खर्च मी त्यांना पाठवायची जबाबदारी माझी असेल. रायगड असो, राजगड असो, कुठलाही गड असो, तुम्ही सोबत या, तो संपूर्ण खर्च मी तुमचा करेल. कुठलाही गड आई वडिलांना घेऊन या, एकटे नका येऊ, त्यांचा संपूर्ण खर्च मी करेल असं या ठिकाणी शब्द देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची, तुम्ही निमंत्रण देऊन मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल तुमचं नाही. थोडंसं मी इतिहासातला माणूस आहे, त्याच्यामुळं व्यासपीठ वगैरे मी आपल्या इतिहास एकत्र धरून चालत असतो, त्यामुळं ते मला माफ करा. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जय श्री प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मांडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत उत्सव सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्री 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 श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रसाहेबांना विनंती करतो की आपण सभागृहाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांचा. आज खरा एक आगळा वेगळा समारंभ तुमच्यासारख्या वीर बालकांमुळे आम्हाला आज लाभला. या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक हे वेगवेगळे उपक्रम, शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धा, आवश्यक असलेल्या गोरगरिबांची मदत, असे उपक्रम, मग ते दिवाळीचा फराळ असो किंवा इतर वेगळे वेगळे कार्यक्रम असो, ते कायम घडवतच असतात. माझा आणि भरत भाऊंचा संबंध 2 वर्षापूर्वी आला. 2 वर्षापर्यंत त्याच्या अगोदर देशाकरता जी काही मदत होऊ शकेल ती करणं हा एक आमचा उद्दिष्ट असतो. परंतु काही कारणास्तव माझ्या वडिलांमुळे किंवा माझ्या घरातल्या काही लोकांच्या मदतीने मला हे एक व्यासंग लागलं. परंतु मित्र, मी जवळजवळ 18 वर्षापासून लक्ष्मण बहुउद्दिष्ट सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये विविध शाळांमध्ये 10वी
प्रथम द्वितीय तृतीय आलेले विद्यार्थी ज्या शिक्षकांनी आमच्याबरोबर संपर्क साधतो, तर 12वीचे सायन्स बेसवरती असलेले प्रथम आलेले विद्यार्थी आणि अति गरजू विद्यार्थी 3 हे शाळेने आमच्याकडे नोटिफिकेशन दिलेले अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य, प्रशस्तीपत्र आणि प्रमाणपत्र देण्याचं काम आम्ही करतो. का नाही, त्याच्यात आमचा स्वार्थ पण आहे. मग विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रथम यावं, द्वितीय यावं, तृतीय यावं असं नसून वेगवेगळ्या क्षेत्रातून सुद्धा त्यांनी जी चुणक दाखवली, त्यांच्यातलं कर्तृत्वपणा दाखवला, त्यांच्यातला वेळ प्रसंग असलेला सावधपणा दाखवला. मग कोणी वकील होऊ शकतं, कोणी डॉक्टर होऊ शकतं, कोणी स्पोर्ट्समध्ये सुद्धा मार्गदर्शन करतं, कोणी पुस्तकातून मार्गदर्शन करतं. इथे असलेले बरेचसे माझे मित्र, सहकारी, कवी आहेत, लेखक आहेत, वकील आहेत, गड किल्ले चढणारे आहेत, शमानी, माझ्या कंपनीत सायकल्स पट्टू आत्ताच त्यांच्या वडिलांना आपण पुरस्कृत केलं, ते भाऊसाहेब सर आहेत. तुमच्यासारख्या लोकांचं बारीकाईने ऑब्झर्वेशन करून आणि त्यात अजून एक महत्त्वाचा जो पार्ट पाहिला, मी मागच्या वर्षी पाहिला आणि यावर्षी पाहिला, का सिन्नरमधल्या अति गरजू विद्यार्थ्यांच्या असलेल्या शाळांमधून ह्या कॉम्पिटिशन भरवणं, त्या शिक्षकांच्या, प्रिन्सिपलच्या मध्ये वेगवेगळ्या विभागात ज्यांनी वेगवेगळं वक्तृत्व किंवा वेगवेगळे स्थान निर्मिती केलेली आहे, अशा व्यक्तींचं सन्मान करणं हे सुद्धा कार्य खूप छोटं नाही आहे. खरंच मित्रांनो, तुमची प्रत्येक गोष्टीची दखल ह्या व्यासपीठावरती आणि व्यासपीठाच्या बाहेर सुद्धा असलेले जे तुम्हाला ऑब्झर्व, ती फुल नाही फुलाची पाकळी म्हणून वेगवेगळ्या ह्याच्यात मी मदत करतच असतो. परंतु तुम्ही हे समजू नका का तुम्हाला कोणी पाहत नाही. तुमच्यावरती, तुमच्या कर्तृत्वावरती ह्या सिन्नर तालुक्यातल्या प्रत्येक जन करणारे नेते आपल्यामध्ये इथे बसलेले आहेत. हे तुमच्यावरती अखंड प्रेम करतात आणि तुमच्या चांगल्या कार्यांवरती सदैव तुमच्या पाठीवर. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या 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 वरती या. प्रोटोकॉल तोडून जरा मोह आवरला नाही, मनामध्ये खंत राहिली तर मी आयुष्यभर खंतच व्यक्त करत राहील की काय असं वाटलं म्हणून मी आलो. आपली सर्वांची आणि व्यासपीठाची क्षमा मागतो. मी स्मित आणि संस्कृतीचा पालक वडील आहे. मुलांनो, उडान फाउंडेशनने जो संयुक्त कार्यक्रम जो आयोजित केला, बालशौर्य पुरस्कार आणि पोस्टकार्डचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, आणि रसिक श्रोते म्हणून आपण विद्यार्थ्यांना इथे बसवलेले आहात सर. आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती, उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही 6वीला असतील किंवा पुढे शिकून गेला असतील तर संदीप हरी नाझरेंचा एक धडा होता, आहे मराठीला पण थोडा उशीर झाला, आहे ना. तर मराठीमध्ये हा धडा आहे सर. या धड्यामध्ये जे सांगितलं की कुठलीही गोष्टीसाठी जर वेळ होत गेला तर त्या कार्यक्रमाला पण सभागृहाच्या बाहेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह जे नाव दिलं आणि त्या सभागृहाच्या बाहेर एक सुंदर जी रांगोळी काढली त्या मॅडमने, त्यांच्या रंग कुंचल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण मला ते खूप आवडला. हा संदेश मी घेऊन जाणार आहे. आणि इथे कार्यक्रम दीपप्रज्वलन वगैरे चालू असताना वाजे विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी जे गीत गायन केलं, शब्द सुमनांनी ते गीत निवडलं, त्या मार्गदर्शक शिक्षक आणि ज्या तर देशमुख सर आणि प्राचार्य सर, तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. असे विद्यार्थी तुम्ही घडवीत आहात अतिशय सुंदरपणे. आणि उडान फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय भरतजी शिंदे साहेब आणि सर्व टीम पदाधिकारी जे पडद्याच्या मागे संपूर्ण काम करते, जे राज्यस्तरीय पुरस्काराला शोभेल असं सुंदर असं सन्मान चिन्ह
आणि ट्रॉफी सुद्धा दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतील. कसा गेला तुम्हालाही कळलं नाही, व्यासपीठालाही कळलं नाही, अशी क्षणांची गिनतीच करता येत नाही असे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक इतक्या सुंदर वाणीने सरस्वती अतिशय त्यांच्या जिभेवर वसलेली आहे असा भास होणं आणि इतिहास आणि ज्वलंत निर्माण करणारे सूत्रसंचालक सर यांच्यासाठी एकदा जो अतिशय इतिहास ज्वलंत करून दाखवलात, आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलात, त्याबद्दल आम्ही पालकांच्या वतीने, चारही पालकांच्या वतीने मी आपले शतशः आभार मानतो. आणि सर्वजण हा सोहळा उड्डाण फाउंडेशनच्या प्रेमापोटी एक साधं दिलेलं आमंत्रण आणि आमंत्रणाला जसं की चुंबकाला लोखंडाचे गोळे चिटकत जावेत आणि असा हा भरगच्च असा हा समारंभ इथे संपन्न झाला. त्याबद्दल सर्व रसिक जनांचे सुद्धा हे पालक नात्याने पालघरून आलोय. महाराष्ट्राचं नातं असंच दिवसेंदिवस वाढत जावं ही मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझे दोन्ही पालक इथे येले म्हणजे आरवी सर आणि अरुण भाऊ. मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, चला उठा संघर्ष करा, जो पण थांबू नका. आम्हाला सिन्नर कॉलेजमध्ये एक वाक्य सांगितलं होतं की आमचा बाप आणि आम्ही जे व्हायचं ना ते टापचं होय, चोर होय, जुगार होय, जे व्हायचं टापचं होय. याचा अर्थ का मित्रांनो, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात टापचं होय असतील. माझ्या काळात ठीक नाही, पण मी त्यांना स्वामी विवेकानंद असेल किंवा महापुरुषांच्या चरित्रांनी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करीन. वारे मोजू तारे मोजू, वारे मोजू तारे मोजू, उडान फाउंडेशनचे ऋण कसे मोजू, उडान फाउंडेशनचे ऋण कसे मोजू. माझ्या दोन्ही पालकांचे मी आभार मानतो. आपल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारे माझे मित्र श्री शहाणे सर यांचा सत्कार प्रमुख पाहुणे करत असताना मी म्हणतो. मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय श्री राजेभाऊ वाजे खासदार नाशिक हे आपल्या कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही, त्यांचे मी उडान फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. तसंच माननीय श्री रितेश बैरागी मुख्याधिकारी सिन्नर नगर परिषद हे पण काही काळ आपल्या उपस्थित राहिले ते, पण त्यांचे काहीतरी अर्जंत काम आल्यामुळे ते निघून गेले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच माननीय ॲडव्होकेट श्री मारुती आबा गोळे ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. तसंच या ठिकाणी आपल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी ज्यांनी काही मदत केलेली ते दाते, त्यांचेही मी आभार मानतो. त्यामध्ये चिंतामण पिळे, ललित सोनवणे, हरीश सावळे, गोजरे परिवार, रामदास दाविस्कर या सर्वांचे मी उडान फाउंडेशनच्या वतीने आभार. आणि शेवटी उडान फाउंडेशनचे जे सर्व कार्यकर्ते जवळजवळ 1 महिन्यापासून ते धावपळ करतायत, तयारी करतायत, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आभार प्रदर्शन करतो. जाण्यापूर्वी आपले जेवढे बालशौर्य पुरस्कार सन्मानित विद्यार्थी आहेत त्याला विनंती आहे आपण ग्रुप फोटो घेऊयात. संपूर्ण व्यासपीठाने त्यांच्या सोबत उभं राहावं ही विनंती.